नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। से उठी आग, किसानों दिव्यांगों अधिकारों के लिए प्रहार का एल्गार। कड़ी पुलिस बंदोबस्त के बीच मशाल मोर्चा, सरकार को दिया गया सख्त इशारा। हर दिन 7 किसान आत्महत्या कर रहे हैं और सत्ता में बैठे लोगों की आंखें अब भी बंद है। चुनाव से पहले खुद को किसानों का बेटा कहने वाले आज चुप क्यों है? ऐसा तीखा सवाल उठाते हुए प्रहार जनशक्ति पार्टी ने सरकार को कड़ा इशारा दिया है। 11 अप्रैल की रात 11:30 बजे हाथों में जलती मशालें लिए और जोशीले नारे लगाते हुए प्रहार जनकारियों ने मूर्तिजापुर बाची टाकरी संयुक्त विधान क्षेत्र के विधायक हरीश मारुति अप्पा पिंपड़े के मूर्तिजापुर स्थित जनसंपर्क कार्यालय पर जोरदार प्रदर्शन किया। प्रमुख मांगे। तालुका अध्यक्ष अक्षय अनिल वैराड़े के नेतृत्व में सौंपे गए निवेदन में प्रमुख 3 मांगे रखी गई है। किसानों की संपूर्ण कर्ज माफी तुरंत की जाए, बुआई से लेकर कटाई तक का खर्च मनरेगा के तहत दिया जाए, दिव्यांग नागरिकों को हर माह 6,000 रुपये मानधन दिया जाए। इस आंदोलन को देखते हुए मूर्तिजापुर पुलिस स्टेशन के थानेदार अजीत जाधव के मार्गदर्शन में पुलिस उप निरीक्षक गणेश सूर्यवंशी, आशीष शिंदे व पवार के नेतृत्व में कड़ा बंदोबस्त लगाया गया था। प्रहार का ऐलान। प्रहार ने सरकार को चेताते हुए कहा कि हाथ में नीला दुपट्टा, मुख में छत्रपति का नाम और मन में सत्ता की लालसा, ये अब नहीं चलेगा। अगर सरकार नहीं मानी तो प्रहार की मशाल की रोशनी सीधे विधानसभा तक पहुंचेगी। महात्मा फुले जयंती 11 अप्रैल और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती 14 अप्रैल की पृष्ठभूमि पर यह आंदोलन और तीव्र होने की संभावना जताई गई है। प्रहार का स्पष्ट कहना है, ये लड़ाई किसान की जान और दिव्यांग के हक की है और इसमें प्रहार पीछे नहीं हटेगा। इस मौके पर प्रहार संगठन के प्रमुख पदाधिकारी अक्षय भाऊ वैराड़े, तालुका प्रमुख नारायण भाऊ लोखंडे, उप तालुका प्रमुख संदीप भाऊ चव्हाण, युवक तालुका अध्यक्ष प्रहलाद भाऊ मालोडकर, पुंडलिक धंधरे, तुषार लोखंडे, रामेश्वर खुड़े, पंकज भाऊ आंधळे, विठ्ठल भाऊ घुगे और रंजीत लोखंडे सहित कई कार्यकर्ता उपस्थित होते। मूर्तिजापूर से मोहम्मद शोएब की रिपोर्ट। शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी झाली पाहिजे। त्याच्यानंतर जे आपले शेतकऱ्यांचे जे काम आहे ते एमआरजीएस मधून झाले पाहिजे। त्याच्यानंतर दिव्यांगाचा जो मानधन आहे हा त्यांना 6,000 झाला पाहिजे, भेटला पाहिजे। आज आम्ही इथं प्रहार जनशक्ती पक्ष वतीने आमदार साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो आंदोलन स्वरूपात। यामध्ये आमदार साहेब म्हणतात की शेतकऱ्यांची जर कर्जमाफी केली तर आत्महत्या राहतील का? कारण त्याचं कर्जमाफी केली तर शेतकरी आत्महत्या करणार नाही असं नाही, असं आमदार साहेब मत आहे। याचा मी जाहीर निषेध करतो। दुसरा विषय असा की आमदार साहेब म्हणतात नाफेडचा विषय, नाफेडचा विषय लय लांबवला तर नाफेडच्या विषयामध्ये सर्वोत्तम लुटमार फक्त व्यापारी शेतकरी करत आहे, शेतकऱ्यांची करत आहे। तर हे आमदार साहेब लक्षात आलेलं नाहीये। तर आम्ही आमदार साहेबांना हेच विनंती करतो आणि शासनाला विनंती करतो की याच्यानंतर शेतमालाची खरेदी डायरेक्ट ताबडतोब झाली पाहिजे। आज मला दुसऱ्या दिवशी खरेदी झाली पाहिजे, त्यांना पैसे मिळाले पाहिजे। असं जर नाफेड मार्फत माल खरेदी होत असेल तर फारच चांगलं आहे, नाहीतर असा नाफेडचा भाव आमच्या शेतकऱ्यांना कामाचा नाही। आमचे मित्र बच्चूभाऊ कडू हे नेहमीच सर्वसामान्यांसाठी, दिव्यांगासाठी, शेतकऱ्यांसाठी नेहमीच सभागृहात आक्रमकपणे ते त्यांचे विषय मांडत होते। दुर्दैवाने आज ते सभागृहात नाही, पण आज मला आनंद या गोष्टीचा आहे की त्यांच्या पक्षाचे पाईक बाशागरी तालुक्यातील सगळी मंडळी आज शेतकरी कर्जमाफी असेल, हमीभाव असेल, या संदर्भातले अनेक विषय घेऊन इतक्या उशिरा का होईना आज ते प्रत्येक महाराष्ट्रातील आमदार लोकप्रतिनिधीपर्यंत ते चालले आणि शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा जो हा प्रयत्न आहे, मी त्यासाठी त्यांचं सगळ्यात पहिले त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि त्यांचे धन्यवाद सुद्धा देतो की शेवटी राजकीय पक्ष जेव्हा काम करतात हे जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी असतात आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बच्चूभाऊच्या नेतृत्वात जनशक्ती पक्षाने आज जो मशाल आंदोलन केलं होतं त्या निमित्तानं आज हे मूर्तिजापूरला आले। त्यांनी त्यांच्या व्यथा निवेदनाच्या माध्यमातून मला दिल्या
यांनी आग्रह धरला की या व्यथा तुम्ही राज्य सरकारपर्यंत न्याव्या. निश्चितच मी एक 90 पासून शेती करतो, एक शेतकरी, आज एक दूध उत्पादक शेतकरी झालो, पहिले शेतकरी होतो. तर शेती संदर्भात काय अडचणी असतात मला बऱ्यापैकी माहीत आहे आणि मी उमजून समजून आहो त्या गोष्टी. तर ज्या शेतकरी आत्महत्या होऊन राहिल्या थांबल्या पाहिजे, शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, शेतकऱ्याला शेती हे उद्योग म्हणून करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून शासनाने जे आता काही उपक्रम हाती घेतलेले आहे त्या संदर्भात आता एक अध्ययन समिती नेमलेली आहे. त्या अध्ययन समितीच्या माध्यमातून 2 मतप्रवाह झालेले आहे. एक मतप्रवाहाचं होतं की लगेच आपण कर्जमाफी दिली पाहिजे. एक मतप्रवाहाचं होतं की आपण 2 वेळा कर्जमाफी दिल्यावरही शेतकरी आत्महत्या झाल्या. तर शेतकरी आत्महत्या काय होते तर एखादं आपलं सगळी शेती हे निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे एखाद्या वेळेस पाणी जास्त येते, एखाद्या वेळेस कमी येते. त्यामुळे शाश्वत पाण्याची व्यवस्था झाली असली तर शेतकरी आत्महत्या थांबणार नाही. आपल्या विदर्भात शेती फार चांगली आहे पण आपण कोरडवाहू आहे. तेच जर आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो तिथं 12माही पाणी आहे, मराठवाड्यात गेलो 12माही पाणी आहे, तिथं शेतकरी आत्महत्या होत नाही. आणि हा डाग काय विदर्भाला लागला, त्यात यवतमाळ सारखा जिल्हा अग्रेसर आहे, अकोला सारखा जिल्हा शेतकरी आत्महत्यात पुढे आहे. तर या विदर्भाच्या 8ही जिल्ह्यासाठी नळगंगा, पैनगंगा, वैनगंगा नदी प्रकल्प जो त्या काळामध्ये सध्या अटल बिहारी वाजपेयींची कल्पना होती त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेली आहे. आपल्या हक्काचं पाणी जे आहे, आपलं जे पाणी निसर्गात दिलं जाते ते सगळं इतर राज्यामध्ये वाहून जाते महाराष्ट्रातलं पाणी. तर महाराष्ट्रातलं पाणी महाराष्ट्रात थांबून परत हे आपले जे धरणं आहे हे कसे भरल्या पाहिजे, म्हणजे जे तूट आहे पाण्याची ते कशी पूर्ण केल्या जाईल यासाठी हा प्रकल्प आहे. मला सांगताना आनंद आहे. महाविकास आघाडी ते लोक म्हणत होते, ते लोक तर राज्यात तर होतेच होते पण देशात बी कृषी मंत्री म्हणून त्यांचं मोठं नाव होतं. मग त्यावेळेस ते त्या पदाला न्याय देऊ शकले असते आणि त्यावेळेस ते होते म्हणजे मग शेतकरी आत्महत्या त्या काळामध्ये जास्त झाल्या. मग आता त्या आम्ही काय म्हणायचं की त्यावेळेस त्यांचा अभ्यास कमी पडला. उलट मी आहे बाबा, शेतकरी आत्महत्या कोण्या राज्याले, कोण्या देशाले, कोण्या जिल्ह्याले भूषणावर नाही आहे. एकही शेतकरी मेला नाही पाहिजे, मी तुम्ही या मताचा माणूस आहो. पण शेतकरी आत्महत्या त्या काळामध्ये जेवढ्या झाल्या मला सांगताना आनंद आहे की आज आमच्या सरकारमध्ये आम्ही यशस्वी झालो नाही पण कमी करू शकलो. मग आता याचं अध्ययन त्यांनी केलं पाहिजे म्हणताना की आपण 1 बोट लोकांच्या इकडे दाखवून आलो, 4 बोट आपल्या इकडे आहे. त्यावेळेचे जर आकडे मी वाचून दाखवले तर त्याले उत्तर देता येणार नाही. माझं स्पष्ट मत आहे की सरकार असो की विरोधी असो शेतकरी आत्महत्या कशा थांबतील याच्यावर अभ्यास केला पाहिजे. आणि या अभ्यास करून याच्यावर कोण्याही पक्षाचा आमदार असो या कोण्याही पक्षाचा नेता असो त्याचा जर चांगला विचार सुद्धा असेल, त्याचा चांगला अभ्यास करेल असेल तर अंमलबजावणी केली पाहिजे. आपल्या मतदारसंघात कमळगंगा नदी जेव्हा मी पुनर्जीवित करायला गेलो तर त्यावेळेचे काँग्रेस सरकार, राष्ट्रवादी सरकारनी जेव्हा मी डेमो दिला, स्वर्गीय गोपकरजी माझ्यासोबत होते, पालनदास घोडसवार होते, तुमचे पत्रकार होते इंगळे ब्रह्मीचे. या डेमो पाहत असताना राज्याचे 6 मंत्री होते, पतंगराव कदम होते, जयंतराव पाटील होते, नितीन राऊत होते विदर्भाचे. सगळ्यांनी तारीफ केली आणि सांगितलं की हा प्रकल्प एकदम चांगला आहे पण आम्ही तुला पैसे देऊ शकत नाही कारण तू विरोधी पक्षाचा आमदार आहे. मग शेतकरी पक्षाचा असो की विरोधी पक्षाचा असो जर चांगला उपाय योजना जर कोणी करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे की विरोधी पक्षाचा आमदार म्हणून त्याला दिलं नाही पाहिजे. शेवटी मी माझ्या बळावर केलं, सगळ्यांसोबत घेऊन केलं. आज त्याचे रिझल्ट तुमच्या डोळ्यासामने. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब येऊन त्यांनी माझं कौतुक केलं. दिल्लीच्या संसदमध्ये त्याची चर्चा झाली आणि आज तिथं टँकर मुक्त गाव झालं, पाण्याच्या व्यवस्था झाल्या, शाश्वत पाण्याची व्यवस्था झाली. आज धार्मिक कार्यक्रमासाठी आपल्याला काटेपूर्णा जावं लागत होतं, नागपुरीले पूर्णा नदीवर झालं होतं, आज तिथं होतात. आज तिथं ढोरा वासराला पाणी झालं. ज्या विहिरी 2 घंटे चालत नव्हते त्या 10 घंटे चालायला लागल्या, 24 घंटे चालायला लागल्या. पाण्याची वॉटर टेबल वाढली. 3 मतदारसंघामध्ये डॅमचे भूमिपूजन 8 मध्ये झाले होते. फक्त खुदाया मारल्या होत्या, त्यातले 2 पूर्ण केले, 3ऱ्याचं काम शेवटच्या टप्प्यात आहे. 760 कोटी पैकी 450 कोटीचे टेंडर झाले, बाकी त्याचे काम सुरू आहे. पाईपलाईन पूर्ण झालेले आहेत.
आता डिस्ट्रीब्युशनसाठी लागणारं विजेचं काम सगळ्यात जास्त सौर जमीन मी माझ्या मतदारसंघात दिली आणि अमरावती जिल्ह्यातूनही माझ्या मतदारसंघात पाईपलाईन आली. 3 वर्षाच्या नंतर मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये 35 लाखाच्या खाली जमीन भेटणार नाही. जेव्हा हे प्रकल्प पूर्ण आले, पण डिस्ट्रीब्युशन पाईपलाईनचं काम, तिथं समरमचं काम, तिथं लागणाऱ्या विद्युतचं काम जेव्हा खतम होईल, जेव्हा याचं उद्घाटन होईल, तेव्हा काम होईल, तेव्हा इथं शेतकरी आत्महत्या होणार नाही. त्याचा ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए JKN हिंदी न्यूज. ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए